इथे आपला पराठा आलाय, इथे आम्हाला घेरला गेलंय फक्त, त्यामुळे त्याच्याने आम्ही कंप्लेंट करू शकतो त्यांची. 24 तास तुमच्या गाड्यात तुम्हाला ठेवावं लागतं. मागे आपली मंडळी येते. एक मिनिट आता आहे ना, सगळ्यात मोठं डिस्कशन सुरू आहे. दूर येतोय का बघ, हेलिकॉप्टर चाललंय बघा मित्र. आता नवीन व्हिडिओ सुरू झालाय. आधीचे व्हिडिओज पण तुम्हाला बघायचे असतील तर त्याच्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सगळे व्हिडिओज एकामेकांना कनेक्टेड आहेत, तर तुम्ही आधीचा पण व्हिडिओ बघून घ्या. आम्ही करणार आहे वैष्णोदेवीची यात्रा. पूर्ण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये ती यात्रा बघायला मिळणार आहे. सगळी पूर्ण आपली फॅमिली आहे आणि ती मजा मस्ती असणार आहे या व्हिडिओ मध्ये. हे बघा इकडे मामा आपले. मामा बोलतायत की मी घोड्याने नाही येणार, मी चालत येणार आहे. आणि चालत नाही बोललं तरी 6 तास लागतात आणि उतरायला 6 तास. 3 तासात ते कळेलच आम्हाला व्हिडिओ मध्ये. हे बघा शूज बीज प्रॉपर घालून. आणि ते जे दुसरे मामा आहे त्यांची ख्वाहिश अशी आहे की त्यांना हेलिकॉप्टरने यायचंय. तुम्हाला हेलिकॉप्टरने यायचंय ना? हेलिकॉप्टर किंवा घोडा नाही तर बॅटरी कार चालेल. जे इझिली मिळेल हा ते पकडून जाणार. सगळ्यांपेक्षा वेगळे शूज शिवांश आहेत. आणि हे बघा मामांनी शूज आणले नव्हते तर आता खाली जाऊन शूज घेऊन आलेत. कितीला मिळाले तरी? 800 रुपयात मिळाले. मस्त पैकी क्वालिटी आहे ना? क्वालिटी आहे. आता ते कळेल आपल्याला खाली उतरताना ते राहत आहेत का तेवढे. नाही आरामात राहणार. ठीक आहे चालेल. मामा गॅरंटी देतात. मामांच्या रूम मध्ये आहे ना मी खोबरेल तेल घ्यायला आलेलो आणि आतून तुम्ही बघू शकता पूर्ण हे खोबरेल तेल आहे ना कडक झालंय. म्हणजे कसं वापरायचं आता मामा? गरम का लागेल बाटली? हा तेव्हा निघेल. मेल्ट होईल. मेल्ट झाल्यानंतर मी करतो. नाही तर माझ्या डोक्यात जेव्हा ऊन लागलं मग ते मेल्ट होईल. ते पण चालेल. सगळे उतरतोय हॉटेल मधून. सगळ्यांची काल बसून आहे ना थंडीने वाट लावली, पण आता थोडे सगळे आम्ही ऍडजस्ट होतोय थंडीमध्ये. आणि मामा तर जास्तच झालेत ऍडजस्ट थंडीमध्ये. हे घ्या द्या चावी. बाहेर बघा दादाने फुल आग लावली आहे, शेकोटी लावली आहे तिकडे. हत्या कसं वाटतं? एकदम गारगार वाटतं. हत्याने तर वाटतं ग्लोव्ज वर ग्लोव्ज घातलेत एकदमच. मम्मी आरामात. इथे क्लिप काय असं लावलंय? हे आपलं आहे हॉटेल. सगळे फोटोसाठी उभे राहतात. थांबा काढतो, उभे राहा. मस्त पराठा बनतोय वाटतं. आलू पराठा बन रहा है? गोबी का पराठा. अच्छा. इथे आपला पराठा आलाय आणि तिकडे लोणचं दिले का मस्करी केली आहे काय माहिती. का डब्बाभर दिले. चांगलं आहे ना? पराठा राजमा चावल असं सिंपल. इथे असं तुम्हाला वेगळं काय असं मिळणार नाही. कसं आहे मामा? नेहमीचा डायलॉग झालाय तुमचा. कसं आहे? आता बसायचंय घोड्यावर. इथं घोड्यावर तरी बसायचं आहे तर घोड्याला बसवायचं. रेश्मा आणि मी एकाच घोड्यावर, त्याच्यामुळे घोडा. हो आत्या, तुझ्यामुळे काय घोड्याला फरक नाही पडणार पण यांच्यामुळे पडेल. जय माताजी जय माताजी जय माताजी. बघा अशी सुंदर अशी गल्ली आहे. मस्त आम्ही चालत जातोय आणि इथे आपली बघा मंडळी. जय मातादी जय माताजी जय माताजी जय मातादी. हे बघा आत्या. ते ना असं मार्केट आहे. आता आम्ही ग्लोव्ज बघतोय. ग्लोव्ज आणले नव्हते काही जणांनी. असं मार्केट पण तुम्हाला मिळेल. मी पण काय विसरला असाल ग्लोव्ज नाही तर काय गोष्टी तुम्हाला इकडे मिळून जाईल. तुम्हाला इथे येऊन आहे ना पंचीकरण करावं लागतं. त्याला रजिस्ट्रेशन म्हणतात. हे रजिस्ट्रेशन आहे ना तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता. आता आमचा काउंटर नंबर 2 आहे, तिकडे आम्ही चाललोय. हे आमचा काउंटर नंबर 2 आहे. चला सगळ्यांनी आता आज जायचंय. आम्ही आहे ना आता हे असं घेतलंय डोक्याला बांधायला. एक 10 रुपयाला येतं. आम्ही जिथे काउंटरला गेलेलो ना तुम्हाला असं एक ID कार्ड मिळतं. आणि हे बघा सुंदर असं वाटतंय डोक्याला. सगळ्यांनी डोक्याला बांधलंय. शिवांशला पण बघा. आणि हे आय कार्ड आहे ना मेन आहे, तुमच्याकडे असलं पाहिजे. ह्याला आम्ही बोललो शाळेचं आय कार्ड आहे म्हणून त्यांनी घालून ठेवलंय. टीचर ओरडेला काढायचं नाहीये. असं तुम्हाला हे ID कार्ड आहे ना 24 तास तुमच्या गळ्यात तुम्हाला ठेवावं लागतं जोपर्यंत तुमचं दर्शन होत नाही तोपर्यंत. आता मी पण हे घालतो. ह्याच्याशी तुम्ही मस्ती करू नका. आणि काउंटरवर व्हिडिओ पण अलाउड नाही तर बनवू नका तिकडे. तर जिथे आम्हाला जायचंय ना तिकडे पहिले आम्हाला रिक्षाने जावं लागेल. तिकडून पुढचा प्रवास आपल्या घोड्याने होणार आहे. इकडे एका रिक्षामध्ये 4 जण आहेत. त्याचे 210 रुपये घेतात आमच्याकडून. अशी आम्ही 3 रिक्षा करतोय. रिक्षा आम्ही करतोय बाणगंगापर्यंत जाण्यासाठी. तिकडून आपली यात्रा प्रॉपर सुरू होते. त्यासाठी तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला रिक्षा करावी लागते. रिक्षामधून आम्ही उतरलोय आणि इथे आम्हाला घेरला गेलंय फक्त घोड्यासाठी. तुम्हाला घोडा हवाय की नाही मित्रांनो ते तुम्हाला दिसते तिकडे व्हाईट सारखं. तिकडून आम्हाला आता जायचंय. तिकडे तुम्हाला अशा काट्या सुद्धा मिळतील. कोणाला मारण्यासाठी नाही तर तुम्हाला असं त्याच्या सपोर्टने तुम्ही चालत चालत जाऊ शकता. अरे आप ही लोगों पे विश्वास रख के तो आते हैं लेकिन यहाँ पे आके फंसा देते हैं. नाही फसाएंगे नाही फसाएंगे. आम्ही आता घोड्यावर एकदा बसलो की तुम्ही थांबणार ना मध्ये मध्ये आम्ही कन्फर्म करतोय. नाही ते एकदाच घोडा सुसाट नेला की कुठे थांबला नाही टॉयलेटला तर आमचे वांदे होणार. तर तेच आज जिजू क्लिअर करून घेत आहेत. चालेल चलो चलो का अपना घोडा.
आणि आता इथून आम्ही चालत जाऊ. टोटल 10 घोडे आहेत आमचे. इथे आपली मंडळी उभी आहे. प्रॉपर आहे ना, बाजूने अशी फेन्सिंग केली आहे. कसलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही चालताना, ना उन्हाचा ना कसलाच. आणि उन्हाचं तर इथे काय फिकीर आहे पण नाही. 24 तास थंडी असते. इथे आपले मागून सगळी मंडळी येते. काका आहे जे आमचं पूर्ण घोड्याचं बघणार आहे. जय माता दी. आता आहे ना सगळ्यात मोठं डिस्कशन सुरू आहे की घोड्यावर वजन किती पुरू शकतं. शकतो वजन. तर आता तेच ते डिस्कशन सुरू आहे. पप्पा आता बारीक व्हावं लागेल तुम्हाला पण आणि मला पण. पहिले तुमची हाईट आणि वेट पण चेक करतात, बघतात असं तुमचं वजन घेऊ शकतो की नाही घोडा. इथे ना अजून एक असं आहे, तुम्हाला याच्यावर बसून आहे ना हे असं उचलून नेऊ शकता. हे बघा असं बसण्यासाठी पण आहे. इथे पालखी आणि पिट्टूची पण तुम्ही प्रीपेड बुकिंग करू शकता. बुकिंग काउंटर आहे. असं पण तुम्हाला लहान मुलांना घेऊन जायचं असेल ना तर ते असं हे तुम्हाला ही गाडी पण छोटी घेऊन येतात. ह्याच्यावर बसवणार तुम्हाला आणि हे स्वतः ढकलत वर नेणार. मित्रांनो हे काउंटर दिसतंय ना, तिकडेच आपल्याला ना आता आपले पूर्ण पैसे भरायचे घोड्याचे. या दादा लोकांना पैसे नाही द्यायचे असतात. जे घोड्याचे ओनर आहेत ना त्यांच्याकडे आमच्याकडे असणार. जर त्यांनी काय आमच्या चुकीची काय कामं केली तर त्यांचा आयडी आमच्याकडे, तर मग त्याच्याने आम्ही कंप्लेंट करू शकतो त्यांची. घोड्याचे मालक आम्हाला कार्ड देत आहेत त्यांचं. कॉलेजमध्ये पण आयडीची गरज असायची तेव्हा नसायचं, आणि आज बघा फुल आयडीवर आयडी घालतोय मी. मित्रांनो आता मी माझ्या घोड्यावर बसलोय. नाम क्या इसका? इसका सोनिया. सोनिया. एक मिनिट आपको कुछ नहीं होगा. जामच हलतोय हा माझ्या पोटासारखा. दादा बोलले हे दिसतंय ना इकडे पकड आणि पाय आणि असे दोन्ही नीट ठेव, काय वांधा नाही. पप्पांना अजून घोडा मिळाला नाहीये, वजनच एवढं आहे म्हणून की जी आपली मंडळी आहे बसली आहे. चला आता चालू होईल यात्रा आपली. जय माता आदी. फुल मागे बँजो वाजतोय असं वाटतं लग्नच आहे माझं आज. हे बघा काय पळतोय बघा घोडा. दादा पकड ना. कहीं नहीं जाएगा पर मेरे को कहीं तो लेके ही जाएगा ऐसा लग रहा है. मित्रांनो तुम्हाला सांगू नाही शकत, एक नंबर असा एक्सपिरियन्स घोड्यावर बसण्याचा. मी आधी घाबरत होतो पण आता मी बरोबर ऍडजस्ट झालोय. आणि प्रॉपर जेव्हा स्लोप येतो ना तेव्हा तो पळायला सुरू करतो. हा का तो दादा मागून काहीतरी कॅक आवाज करतो आणि तो पळायला सुरू करतो. तर माझा घोडा आहे ना दादांनी थांबवलाय. मागे आपली मंडळी येते, सगळ्यांना आडवं केलंय. अभी उतराएंगे क्या? अभी उतराएंगे. हा जाना है. जायचंय जिजू बोलले जायचंय. जाणं दादा. असं उलटा व्हावं लागतं, खांद्यावर हात ठेवायचा आणि तुम्ही उतरलात घोड्यावरून. मजा आली ना जिजू? चला शिवांश बघा आपला उतरतोय. अरे डोळ्यावर पट्टा आलाय त्याच्या. देवी जेव्हा आली होती ना इथे, हा तेव्हा तिथे देवीने केस घेतले होते म्हणून या नदीला बालगंगा पण म्हणतात. आणि ते पाणी काढायला धनुष्यबाण मारला गेला होता. धनुष्यबाण मारल्याने तिथे पाण्याचा स्त्रोत निर्माण झाला. हा तिथून पाणी यायला निर्माण झालं, बाणगंगा. मग हे असं आंघोळ करून जायचं असतं. हे लोक जरा अति करतात पण आंघोळ करून प्रसन्न होऊन जायचं असतं, देवीकडे पवित्र होऊन जायचं असतं. बाणगंगावरून आम्ही आता निघालोय. आणि मित्रांनो आता तुम्ही बघा हा कसा टर्न मारतो. हा का आता हा पूर्ण असा टर्न आहे, कसा मारेल बघा. हे बघा कसा मारतोय बघा टर्न. हो एवढा स्मूथ तर गाडीचा पण टर्न नसेल. हे बघा कसा टर्न मारला बघितलं. घोड्यावरून आहे ना आता आम्ही उतरलोय. पुढे आहे ना आता आमची चेकिंग होणार. कसं वाटलं दीदी? आणि इथला व्ह्यू बघा तुम्ही बाजूचा. घोड्यावरून तर बघायला आहे ना एक नंबर वाटतो. आमचे लेट मेंबर बघा मागून चालत येत आहेत. यांचा घोडा कुठे थांबलेला काय माहित. आणि आता थंडी पण वाढायला लागली आहे कारण की आम्ही खूप डोंगरावर आलोय. हाईट बघू शकता तुम्ही. आपला सोनिया घोडा. थंडी वाढली आहे खूप. आता हे मी जरा जॅकेट घालतो. आता येताना आम्ही आहे ना घोडा नसणार आहे, पाय असणार आहे आमचे. चालत यायचं आम्हाला. मगर क्यों? आता एवढा तो बिचारा धावलाय. ते बघा असं पाणी पितात. पुढे 10-15 मिनिटं त्याला जरा रेस्ट देणार आम्ही. पाणी पिल बघा. अच्छा हे सगळं पण आहे 50 रुपये. ये तो घोडे का करना चाहिए. आम्ही आता जे मसाज केलं ना ते काय फ्री मध्ये नव्हतं. पर पर्सन आहे ना 50 रुपये घेतात. आणि इकडे ना आता काहीतरी खायला बघतोय मी. मला भूक लागली आहे. इथे शिवांश आपला. शिवांश हाय कर. काय खायचंय तुला? जेम्स इकडे येऊन पण जेम्स खायचंय तुला. खरं ग्रेटेस्ट. ते चहा आणि इथला क्रीम रोल घेतलाय. इथला क्रीम रोल एक नंबर असतो. वेगळा काहीतरी मी ट्राय करतोय. चहा पिऊन झालाय माझा. एवढ्या वर आहे आम्ही. त्या आम्ही पण आराम करतोय आणि समोर आमचे घोडे पण आराम करतायत. अजून आहे ना आमचे 5 किलोमीटर राहिले आहेत. आता पण आम्ही पोहोचलो नाहीये. अजून 5 किलोमीटर आम्हाला कम्प्लीट करायचे. तर आत्या जरा आराम करते. आणि तुम्ही व्ह्यू बघा. सगळे पैसे व्ह्यूचे.
चला आता परत आपली जर्नी कंटिन्यू होते. हे बघा प्रिया दिदी बघा कशी जाते हलत डुलत. चला रेती दगडी कसे घेऊन जातात वर, कसं सिस्टम केलंय बघा. प्रिया दिदी आणि शिवांश बसलाय. भाई आमच्या आता सगळ्यांचे घोडे आहेत ना लाईनीमध्ये. पुढे पप्पा आहेत माझ्या. पप्पा मागे बघा. पप्पांना फिरायलाच होत नाही, घोडा फिरूनच देत नाही मागे. हे बघा असं पण तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला याच्यावर मस्त बसवणार, 3 माणसं तुम्हाला उचलणार. घोड्यावरून आहे ना आता आम्ही परत उतरलोय. अजून थोडं 10 मिनिटं रेस्ट देणार आहे. पण आपले बाकीची लोक येत आहेत. मम्मी बघा, दीदी बघा, दादा आपले सिमरन इसमें मैडम आई है राशि भवन 2.5 घंटे में. हे बघा मामा, हे बघा बघून आहे ना मला मित्रांनो खूप आवडलं. इथे तुम्हाला थंड पाणी गरम पाणी सगळं मिळतं. असे बटन दाबायचं, दाबून ठेवावं लागतं. आहे का गरम? हे बघा हेलिकॉप्टर आल्या वाटतं. हे बघा बघा हेलिकॉप्टर चालल्या बघा मित्रांनो. तुम्हाला बर्फ दिसतोय का? त्या साईडला काश्मीर आहे. हा दूर येतोय, दाखवा. नाही तुमच्या नाही गरम पाणी पी, अजून येईल ना. थंडी अजून वाढली आहे. आता येईल बा, आता येईल. पुढे गेले आलं थोडंसं आलं. मस्त आहे, बरं वाटलं गरम पाणी पिऊन. दूर येतोय का बघ? आला बघा आला. तुम्हाला आहे ना इथे सगळं मिळेल. थंड पाणी गरम पाणी, नाही की गरम पाणी दाबल्यावर थंड पाणी येते, गरमच येते. हे मला बघून एक चांगलं वाटलं. चला बसा बाप्पा, चला बसा, घाबरू नका. चला हो बसा एकेकाने, लेट होतोय. 1 किलोमीटरचा फक्त रस्ता राहिला आहे. आणि असं आहे ना चेक पॉइंट्स असतात इथे. चेकिंग आहे ना खूप स्ट्रिक्ट आहे. नाही बोललं तरी आतापर्यंत 4 वेळा आमची चेकिंग केली आहे. बर्फ बघा रूफ वर पडलाय बघा कसा. आता परत आम्हाला आता फक्त लास्ट घोड्यावर बसायचं. 1 किलोमीटर बचाय ना. हा बर्फच आहे आता. अजून काय आहे ते मशीन मध्ये कसं कपड्यांचा फेस येतो तसं वाटतंय ते. घोड्यावरून जी आमची यात्रा होती ना ती आता संपली आहे. इथून आता खाली जायचं आहे आणि आपलं दर्शन होणार आहे. कशी आहे कॉफी? जिजूंनी आता इथून कॉफी घेतली आहे, चांगली आहे. ऍव्हरेज आता बाहेर आलं की ऍव्हरेजच मशीनची आहे, चालतं काय ना. पण सध्या गरजेला काय पण. हा मामा एकदम फुल बातचीत करतायत. मला तोच घोडा हवा, नाही तर मी इकडेच राहीन. आता हे दादा आपल्याला सांगतायत मंदिर कधी चालू होतं आणि कधी बंद होतं. आरती के टाइम 5:30 बजे गेट बंद हो जाएगा. 6 बजे से आरती हो जाएगी, 6 से 8 तक. उसमें आरती में जो लोग होंगे 9 बजे तक वो दर्शन करके बाहर आएंगे. और रात को भी दर्शन चालू रहते हैं? रात को भी दर्शन चालू रहते हैं 24 घंटा. 24 घंटे. आरती के समय मंदिर बंद रहता है, बाकी तो चलता रहेगा. 7889383593. यांचा नंबर आहे. जर तुम्हाला खालून कटरावरून घोडा करायचा असेल त्यांना कॉल करून लेके आओ. एकदम अच्छा सेफ आहे, एकदम सेफ और एकदम अच्छा कर देना, रिजनेबल. अच्छा होगा. मला तरी यांनी बरोबर आणलं आणि तुम्हाला पण नक्कीच आणतील. ठीक आहे चलो दर्शन कर गेले. आता ना मी एक गोष्ट बघितली आणि ते बघून मला खूप चांगलं वाटलं. इकडे आहे ना तुम्हाला डॉमिनोजचा पिझ्झा सुद्धा मिळेल. ती बघा साईन दिसते. इकडे असे सगळे आता दुकानं चालू होतात. खाली आम्हाला बोलत होते की तुम्हाला वर जाऊन ते चुन्नी मिळणार नाही, असं नाहीये, तुम्हाला इकडे पण मिळेल. मम्मी त्याला चुन्नी बोलतात ना. हा तुम्ही इथे येत असाल ना, इथे लेदरच्या कुठल्याही गोष्टी अलाउड नाहीये. म्हणजे जर तुम्ही बेल्ट घालून येत असाल तर मी बोलून तुम्ही बेल्ट घालून येऊ नका. तुम्हाला दर्शनामध्ये ना हे बेल्ट अलाउड नाहीये. हे असेल तर तुम्हाला आत घेणार नाही. आणि आता पप्पांनी पण बेल्ट काढलाय. आणि इकडे असं काउंटर आहे, इकडे तुम्ही तुमचं सगळं पर्सनल सामान ठेवू शकता, वॉलेट बॅग काय ठेवायचंय ते. तर आम्ही पण आता आहे ना आमच्यासाठी एक हे घेतोय, लॉकर घेतोय ठेवण्यासाठी सगळं सामान. मग दर्शन करायला जाऊया. व्हिडिओ पण अलाउड नाहीये, व्हिडिओ पण काढता येणार नाही. आता सगळं लॉकर मध्ये ठेवतोय. शूज पण काढतोय आम्ही लॉकर मध्ये. शूज पण काढायचे. हा मग काय, लेदरचा बेल्ट पण अलाउड नाहीये. चला शूज काढतो मी. आणि हे बघा दीदी सगळं भरते सगळं लॉकर मध्ये. फोन पण आता मी बॅगेमध्ये ठेवतोय, अलाउड नाहीये. आता डायरेक्ट दर्शन झाल्यावर भेटूया आपण सगळे. आणि माझ्या फोनची बॅटरी पण आहे ना 8% आहे. सुंदर असं दर्शन झालं मित्रांनो आमचं. आणि पुढचं मला शूट करता आलं नाही, माझा फोन स्विच ऑफ झाला. आणि तुम्ही माता वैष्णव देवीचं दर्शन करण्यासाठी एकदा ना एकदा इकडे यायलाच पाहिजे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया एक नेक्स्ट एपिसोड मध्ये.